मित्रांनो, आज वडूज फाटीवरती मैदान चालू आहे. 9 सेमी त्या मैदानामध्ये पळाले आणि त्या 9 सेमीमध्ये कोणकोणते नंदी जे आहेत ते सेमीसाठी पात्र झाले. थोडंसं नीट काय समजलं नाही, परंतु आपण बघूया कोणकोणते असे नंदी जे आहेत ते आपल्याला जे आहेत ते सेमीसाठी म्हणजे सेमी पास करून फायनलसाठी पात्र झालेले आहेत. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बकासूरच्या दावणीतला महाराज सेमी फायनल 9मध्ये होता. काय झालं जरा कमेंट्समध्ये सांगा. मी सेमी फायनल 9 काय बघितलेला नाही आहे. तत्पूर्वी या बैलगाडा शिरोळ सत्रामधील पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा पळाला. मित्रांनो, काय पळाला सर्जा. मित्रांनो, गाडी लय मागवती सर्जाची. सर्जाने जी खेचली गाडी आणि सर्जासोबत रुद्रा नावाचा नंदी कुठला होता काय माहीत नाही. बेकार सर्जाने गाडी ओढली आणि निकाल जो आहे तो सामन्यात गेला आणि संगणमत झालंय त्यांचं. आता सर्जा आणि रुद्राची गाडी पळते का काय, तो दुसरी गाडी पळते. सामना झाला मित्रांनो, परंतु असं वाटत होतं की यायला सर्जा हरतोय वेगा शेवट सर्जा. काय पळाला शेवटी 200 फुटात. लय खतरनाक आहे बाबा न्यूज सर्जा साहेब का. सगळ्या महाराष्ट्राला सांगतो, या नंदीसारखा बैल होणे नाही आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे, आदत वयापासून या नंदीकडे एवढं स्पीड आहे. त्याला फक्त बैल पुरला ना तर तो काम करतोच चांगलं आणि सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे तो बैल. आणि खरंच आज खूप अभिमान वाटतोय की वेगाचा शेवट सर्जा आज आपला सेमी पास झाला. फायनलला पाळणार आहे तो आणि संगणमतसुद्धा झालेला आहे. पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा आणि रुद्रा ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्जाला आणि रुद्राला. मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये एक टॉपची गाडी पळाली. या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये हिंद केसरीचा मानकरी असलेला असा हा किरणप्पा शालगाव कालगावकरांचा उत्तम शेठ गवळी यांचा रायना पळाला. रायनाचा आहे. उजव्या खांदी डाव्या खांदी दोन्ही खांदी पब्लिकनं आतनं बाहेरनं कसाही झोपा पळतो तर पळतोच. या नंदीकडे पळ आहे तर आहेच म्हणावं लागेल. काय स्पीड होतं रायनाला. काय गट काय बघितलाच नाही मित्रांनो कितव्या गटात पळाला. परंतु मी आत्ता सेमी त्याचा बघितला. सेमी क्रमांक मला माहीत नाही आहे, परंतु मी आत्ता सेमी बघितला आणि काय पळाली गाडी रायनाची. रायना शेपूटवरच केला रायनानं. सान गेला रायना. मनस्तोवर गाडी रायनानं ओढली तोंडाला. सुट्टा निकाल घेतलाय रायनानं आणि त्याने त्याचा पहिरा काय समजलं नाही की कोण होता दुशामधला. परंतु चांगली कामगिरी केली रायनाने आणि उत्तम शेठ गवळी आणि किरणप्पा शालगावकर यांना एक अभिमान आहे की त्यांच्याकडे एक टॉपचा नंदी आहे आणि चांगली कामगिरी करतोय. जाईल त्या मैदानामध्ये गुलाल जो आहे तो मिळवते असा हा हिंद केसरी रायना. बघूया आता रायना फायनलमध्ये धडक मारलेली आहे. रायनाने कशा पद्धतीनं रायनाचा पळ आहे बघावं लागेल फायनलमध्ये. रायनाचा पहिला जर कमेंट्समध्ये सांगू शकताय. मित्रांनो, अजून एक टॉपची गाडी पाहिली या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रेक्षकांची मने जी आहेत ती जिंकलेली आहेत, असे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा 6-11-11 पळाला. काय नंदी पळतोय हा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जाईल त्या मैदानामध्ये गुलाल आणि गुलालच मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि धडपडतो आणि खरंच हा 6-11-11 सुंदर अशी गाडी. 6-11-11ची पहिरा कोण होता काय समजलं नाही. दुशामध्ये जरा नवीन नंदी आहेत त्याच्यामुळे एवढं काय मला माहीत नाही आहे. परंतु आज चांगलं मैदान जे वडूज फाटीवरती तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस गट जे आहेत थोडेसे राहिले आणि अचानक पावसाने त्या ठिकाणी हजेरी लावली आणि त्या पावसामुळे थोडंसं मैदानाला विलंब झाला. आपण कसं मॅच बघताना थोडंसं पाऊस पडला की रेन स्टॉप डिले, थोडासा थांबा वेळ ग्राउंड ओला आहे तसं सुकण्यासाठी जरा थांबावं लागतं. तसंच आहे मैदानामध्ये बी. तसं मैदानामध्ये वडूजची फाटी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पावसाळ्यात जास्त तिथं मैदानं चालतात आणि वडूज फाटी म्हणलं की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे एक विख्यात फाटी आहे. कितीही मोठा पाऊस पडू द्या त्या फाटीला काहीच फरक पडत नाही. अशी ही फाटी आहे, नामांकित फाटी आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील. आणि मित्रांनो, आज 6-11-11 ह्याने सुद्धा डोळ्याचं पारणं फेडलं. म्हणजेच मित्रांनो, महाराजचं थोडंसं मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही. 9मध्ये महाराज होता, काय झालं नक्की. कारण की सगळ्या महाराष्ट्राची उत्सुकता होती की महाराज काहीतरी करावं आज त्यानं. शेमीला तर तो गेला आहे. नक्की काय कामगिरी करतोय, कशा पद्धतीनं पळतोय. आणि त्याच्यासोबत मुन्ना होता, आरपळचा मुन्ना. तो एक चांगला नंदी पळतो. मी त्या नंदीचा पळ बघितलेला आहे. रामोशेवाडी या ठिकाणचं जे ओपनचं मैदान झालं होतं दुशाचं, त्या दुशाच्या मैदानामध्ये सुभाष तात्या मांगडे, निसर्ग गडकात्रे यांचा जो वजीर आहे त्या वजीरसोबत आरपळकरांचा मुन्ना पळाला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी 1 नंबरचं मान जो आहे तो पटकवलेला होता. तोच जो मुन्ना जो आज महाराजसोबत पळाला. आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय महाराजने काय पराक्रम ते त्या ठिकाणी केलेला आहे. सेमी काढला का नाही काढला, परंतु आज सर्जा
सर्जाचा आहे मित्रांनो. काय या बैलाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे मित्रांनो. लय स्पीड आहे सर्जाला, आपल्या फक्त बैल पुरत नाही. रायनानं बी चांगलीच कामगिरी केली. रायना सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो काय पळतो, किंग मेकर आहे. आणि हे टॉपचे 3 नंदी साई 11-11 हे 3 नंदी तर गेलेले. ते आज 4थ्या 8व्या शिमीमध्ये चिमण्या, मोठा चिमण्या का बारका चिमण्या, या दोघांच्यात फाईट झाली. कोण जिंकलं जरा कमेंट्समध्ये सांगा.